नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासोबत मखाना ड्रायफ्रुट्सच्या लाडूची रेसिपी शेअर करत आहे। उपवासाला सुद्धा हे लाडू चालतात। तसं उपवास असो की नसो, उन्हाळा, हिवाळा, पावसाळा, रोज सकाळी जर हा एक लाडू तुम्ही खाल्ला तर तुम्हाला बिलकुलही थकवा येणार नाही। तुमचा दिवस पूर्ण एनर्जेटिक राहील। तर असे हे गुणकारी लाडू बनवण्यासाठी चला आपण सुरुवात करूया। हे लाडू बनवण्यासाठी एका पॅन मध्ये किंवा कढईमध्ये सर्वात आधी 1 टीस्पून एवढं साजूक तूप घ्यायचं आहे। तूप गरम झालं की यामध्ये 2 कप एवढे मखाने टाकायचे आहेत। मखाने इझिली मार्केटमध्ये अवेलेबल आहेत। याला फॉक्सनट सुद्धा म्हणतात किंवा कमळाचे बी सुद्धा म्हणतात। तर हे आपल्याला लो फ्लेमवर छान रोस्ट करून घ्यायचे आहेत, जोपर्यंत हे एकदम क्रंची किंवा क्रिस्पी होत नाही। मखाने हे खूप सारे कॅल्शियम, आयर्न, पोटॅशियम असते आणि त्यामुळे खाणं खूपच चांगलं आहे। मखाने रोस्ट झालेले आहे। साधारणतः 3 ते 4 मिनिटे लागले। मखाने रोस्ट झाल्यानंतर याला एका प्लेटमध्ये काढून घेतलंय। त्याच पॅन मध्ये परत 1 टीस्पून मी साजूक तूप घेतलं। त्यामध्ये 1/3 कप बदाम आणि 1/3 कप एवढे काजू घातलेत। तर काजू आणि बदाम 1 ते 2 मिनिटापर्यंत लो फ्लेमवरच रोस्ट करून घ्यायचे। तसं तुम्ही इथे आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्सचा वापर करू शकता। काजू आणि बदाम 2 मिनिटं रोस्ट करून घेतल्यानंतर इथे 1/3 कप किशमिश टाकला आहे। काजू आणि बदामला रोस्ट व्हायला वेळ लागतो, किशमिश लवकर रोस्ट होतं म्हणून नंतर टाकले। तर किशमिश टाकल्यानंतर 2 मिनिटं परत लो फ्लेमवर रोस्ट करून घ्यायचं किंवा जोपर्यंत काजूवर आणि बदामवर थोडे ब्राऊन असे पॅचेस येत नाही तोपर्यंत। तर इथे बघा काजूवर थोडे ब्राऊन असे पॅचेस आलेले आहे। शेवटी यामध्ये 1/3 कप एवढं डेसिकेटेड कोकोनट घालायचं। इझिली मार्केटमध्ये अवेलेबल असतं। जर तुमच्याकडे हे नसेल तर तुम्ही सुकलेलं किसलेलं खोबरं सुद्धा घालू शकता। तर हे एकदम बारीक चूर आहे, त्यामुळे फक्त काही सेकंदासाठी रोस्ट करून घ्यायचं आहे। जास्त जर रोस्ट केलं तर डेसिकेटेड कोकोनट जे आहे ते जळू शकतं। तर डेसिकेटेड कोकोनट हे छान रोस्ट करून घेतलेलं आहे। थोडं याला तांबूस असा कलर आलेला आहे, बघू शकता तुम्ही। इथे ड्रायफ्रुट्स पण भाजले गेलेले आहेत। गॅस बंद करून हे ड्रायफ्रुट्स सुद्धा एका प्लेटमध्ये थंड करण्यासाठी बाजूला काढून घ्यायचे। तर इकडे मधलं मिक्सरचं भांडं घेतलं आहे। मखाना थंड झालेला आहे। हा जो रोस्ट करून ठेवलेला मखाना होता तो मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याला बारीक फिरून घ्यायचं आहे, याचं पावडर करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे एकदम कोर्सली ग्राइंड करायचं, एकदम फाईन असं पावडर करायचं नाहीये। तर हे मखान्याचं पावडर करून घेतलं आहे। एका बाउलमध्ये किंवा परातमध्ये याला सुद्धा काढून घ्यायचं। त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आता जे आपण ड्रायफ्रुट्स रोस्ट करून ठेवले होते ते सुद्धा बारीक त्याची पावडर करून घ्यायची। एकदम बारीक नाही, हे सुद्धा कोर्सलीच ग्राइंड करून घ्यायचं आहे, फाईन पावडर तयार करायची नाहीये। तर अशा प्रकारे ड्रायफ्रुट्सचं पावडर सुद्धा तयार करून घेतलंय। हे पावडर सुद्धा मखान्याच्या पावडरवर काढून घ्यायचं आणि दोन्ही जे पावडर आहेत म्हणजे मखान्याचं पावडर आणि ड्रायफ्रुट्सचं पावडर ते छान मिक्स करून घ्यायचं। मिक्स केल्यानंतर हे पावडर बाजूला ठेवून देऊया। आता त्याच पॅन मध्ये 1 टीस्पून मी परत तूप घेतलाय। त्यामध्ये 1 ते 1.5 टेबलस्पून एवढे जे मेलन सीड्स असतात ते घ्यायचे। मेलन सीड्स सुद्धा छान गोल्डन कलरचे होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे। मी हे वरून टाकत आहे लाडूमध्ये, ड्रायफ्रुट्स मध्ये बारीक नाही केलेलं आहे, यामुळे छान दाताखाली आले की लाडू मस्त लागतात। हे मेलन सीड्स काढून घ्यायचे। आता अर्धा कप एवढा गूळ घेतला आहे आणि त्यामध्ये 1 ते 2 टेबलस्पून पाणी घालायचं। मीडियम फ्लेमवर हा गूळ फक्त वितळून घ्यायचा आहे। याचा आपल्याला सिरप तयार करायचा आहे, पाक वगैरे बिलकुलही करायचं नाहीये। जोपर्यंत गूळ वितळत नाही तोपर्यंत फिरवत असं छान मिक्स करून घ्यायचं। तर एकदा गूळ वितळला की याला 1 उकळी काढून घ्यायची फक्त अशा प्रकारे। उकळी आल्यानंतर एखाद्या मिनिटापर्यंत फक्त शिजवायचं आणि लगेचच गॅस बंद करून आपल्या लाडूमध्ये टाकण्यासाठी गुळाचं सिरप सुद्धा तयार झालंय। हे सिरप लगेचच या ड्रायफ्रुट्सच्या आणि मखान्याच्या पावडरमध्ये टाकून घ्यायचं। टाकताना चाळणीतून चाळून घ्यायचं, जेणेकरून गुळामध्ये काही इम्प्युरिटीज असेल तर त्या निघून जातील। गुळाचं सिरप घातल्यानंतर सगळं व्यवस्थित चमचने मिक्स करून घ्यायचं। हाताला लागू द्यायचं नाही, हात जळू शकतो कारण गुळाचं सिरप गरम आहे। व्यवस्थित मिक्स झालं की यामध्ये जे आपण मेलन सीड्स ठेवले होते तळून त्या टाकून घ्यायच्या आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि 10 मिनिटांसाठी हे जे सगळं साहित्य आहे ते थंड करायला बाजूला ठेवून द्यायचं। तर 15 मिनिटं झालेले आहेत आणि हे जे मिश्रण आहे ते थंड झालं आहे। आता ज्या साईजचे तुम्हाला लाडू बनवायचे आहेत त्या साईजचं मिश्रण हातामध्ये घेऊन अशा प्रकारे तुम्ही लाडू बनवून घेऊ शकता। एकदम इझिली वळतात, त्याला काहीही अशी मेहनत लागत नाही आणि खूपच सोपी आहे बनवणं। जेवढे सोपी बनवणं आहे तेवढीच याची पौष्टिकता पण आहे। तर असे हे ड्रायफ्रुट्स आणि मखान्याचे लाडू मी सगळे तयार करून घेतलेले आहे। अतिशय पौष्टिक, कॅल्शियम, फायबर, प्रोटीनने भरपूर असे हे लाडू आहे।
लहान मुलं, मोठे, म्हातारे सगळ्यांना हे लाडू अतिशय आवडतील. तर तुम्ही सुद्धा हे मखाना ड्रायफ्रुट्सचे लाडू नक्की बनवून बघा आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.